प्लीज प्लीज आमच्यावर विश्वास ठेव. हो ग सावी, आम्ही खरं सांगतोय. हे बघ, आम्हाला तर अजूनही असं वाटतंय की धैर्य भाऊजीने तसं काही केलेलं नसणार आहे. तू चुकीचं समजतेस त्यांना. चुकीचं समजताय तुम्ही दोघही, मला चुकीचं समजताय. लई चुकीचं समजताय तुम्ही मला. अरे आजपर्यंत काय काय नाही केलं तुमच्यासाठी. तुला तर जेल मधून सोडून परत आणलंय. चुकलं माझं, लई मोठी चूक झाली. ज्यावेळी सावी किडनॅप झाली होती ना, तेव्हाच तुम्हाला जेलमध्ये टाकून तिकडेच सोडू द्यायला पाहिजे होतं. पण मी ते नाही केलं. आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला. पण आता नाही, आता बस झालं. आता नो सॉफ्ट कॉर्नर. हा जो पसारा पांगून ठेवलाय ना सगळा, हे तुम्हीच निस्तरायचं. आता सावीकडे जायचं आणि तिला सांगायचं की हे सगळं आम्ही केलंय म्हणून. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर मग मी काय करेन याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. काय करणार आहेस? नाही सांगत. काय करशील सांग. मला जे करायचंय ना ते मी करीनच. हे असं सांगत नाही बसणार. फक्त तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतोय. माझ्याबद्दल सगळं कळालंय म्हणून जे उड्या मारताय ना, तेवढ्या मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या सुद्धा सगळ्या नाड्या माझ्या हातात आहे. आणि मी त्या जरा जरी ओढल्या ना तर काय होईल याचाही विचार करा. आणि दादा, पहिल्या बायकोच्या वेळेला काय झालेलं हे आठवण करून द्यायची गरज नाहीये तुला. हा, धैर्य गप्प आहे म्हणजे धैर्य काही बोलूच शकत नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका. धैर्य भास्कर, ह्याच्या तोंडाला लागण्यात काही पॉइंट नाही. खरं सांगायचं झालं ना तर याची गोची झाली आहे. ह्याचं ना संपलंय सगळं. त्यामुळे डोक्यात ना हल्लाय हा. ह्याचं ना इगो दुखावलाय म्हणून असा वागतोय. त्यामुळे ह्याला जेवढा फडफडायचं आहे ना तेवढं फडफडू देत. शेवटी आईचा लाडका आहे ना. हुशार, स्मार्ट, कर्तबगार धैर्य मुजुमदार. पण हाच कर्तबगार धैर्य मुजुमदार आज खऱ्या अर्थानं संपलाय. त्याला कोणी संपवलंय माहितीये का? त्याच्याच दोन नालायक भावांनी. चल भास्कर, फडफडतोय.
शांत हो धैर्य, अशी चिडचिड करू नकोस. शांत हो बघू. पुढचा विचार केला पाहिजे आता. या सावीच्या डोक्यात तुझ्याबद्दल झालेला गैरसमज तो जर का दूर नाही झाला तर सावी आपल्यापासून लांब होईल आणि जमीनही जातील. नाही जाणार, मी जाऊच देणार नाही. पुढच्या 24 तासात ह्या सगळ्या माझ्याबद्दल कोणीतरी अफवा पसरवल्यात असं मी प्रूव्ह करून दाखवणार. त्या जमिनी आपल्या होणारच. आणि तो भाऊ आणि त्याची ती नात आणि सगळे नाईक बर्बाद होऊन रस्त्यावर येतील. येणारच ना. तुम्ही दोघी त्या प्लॅन मध्ये सामील होता, मग असे विचार येणारच ना माझ्या मनात. तुम्ही ते फोटो बघितले ना वहिनी? इराला धैर्यांची लग्न करायचं होतं हे खरं आहे ना? तुम्हाला कधीच डाऊट नाही आला? म्हणजे इराला भाऊजी आवडायचे, ती प्रेमात होती त्यांच्या, पण म्हणजे हे सगळं खरं आहे. आणि हे सगळं तुम्हाला माहित होतं, पण तरी तुम्ही सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. नाही ग सावी, आता अजून काय खरं खोटं करायचंय? प्लीज एकदा आमचं सगळं म्हणणं ऐकून घे. मला कुणाचं काही ऐकायचं नाही. तुम्ही जा इथून, मला एकटीला राहायचंय. जा इथून तुम्ही. सावी